हिंगोलीच्या सेनगाव परिसरात 30 मिनिटात शेतकऱ्याची डौलानं उभी असलेली झेंडू शेती भुईसपाट झाली। दसरा दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी शेती फुलवली होती। मात्र अचानक वादळी वारा आणि पावसाचा मारा झाल्यानं शेकडो हेक्टरवरची झेंडूची झाडं जमिनीवर आडवी झालीत। या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्याला महापुरानंतर आता चक्रीवादळाचा देखील फटका बसला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये चक्रीवादळ आलं आणि त्यामुळे दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावरती शेतकऱ्यांनी ज्या झेंडूच्या बागा फुलवल्या त्या बागांची अवस्था या चक्रीवादळामुळे या ठिकाणी कशी झाली तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकता। खरं तर झेंडूचं पीक हे शेतकऱ्यांसाठी एक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं। दसरा दिवाळी आणि तुळशीच्या विवाह सोहळ्याच्या मुहूर्तावर ही सगळी फुले तोडणीला आलेली होती। मात्र कॅमेरामॅनला विनंती करेल की या झेंडूच्या शेतीमधली परिस्थिती जर पाहिली तर काल रात्री हा झेंडू असा उभा होता आणि आता हा झेंडू सरळ करायला गेल्याच्या नंतर पूर्णपणे तुटलेला आहे। झेंडूचं पीक हे नाजूक असते आणि असा उभा केला की पूर्णपणे तुटलेलं दिसतंय। आता माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। काल रात्री झेंडू उभा होता पण आता काय झालंय? काल रात्री 3 वाजता आमचा झेंडू 30 रुपयात खरेदी मागितली होती। आजची तोड होती, आम्ही देलता सुद्धा पाण्याच्या भिव पण कारण अचानक रात्री 6 वाजता पाऊस आल्यामुळे 2 घंटे पाऊस चालला, वारं वादळ सुटलं, झेंडू पडला, बागवानाला फोन लावला, ते म्हणले आम्हाला कशाच लागत नाही। हो बरं, आता हा शेतकरी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।